आज आपण उन्हाळा स्पेशल अगदी झटपट पद्धतीने तयार होणारं अगदी चविष्ट असं अगदी भरपूर दिवस टिकणारं चिंचेचं पन्हं कसं बनवायचं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट आणि अगदी चविष्ट तेवढंच अगदी पौष्टिक असं आपलं हे चिंचेचं पन्हं हे तयार झालं। जर आपण ह्या पद्धतीचा कोळ बनवून ठेवलं म्हणजे चिंच आणि गूळ याचं मिश्रण जर आपण बनवून ठेवलं तर आपल्याला हवं त्यावेळेस आपण 1 मिनिटाच्या आत याचं सर्वच आपण चिंचेचं तयार करून घेऊ शकतो। चला आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम इथे 1 वाटी मी चिंच घेतले, म्हणजे चिंचेतल्या चिंचोक्या असतात ते मी काढून घेतले। आता आपल्याला कितपत सरबत किंवा तुम्हाला तात्पुरतं बनवायचं आहे किंवा जर तुम्हाला ह्या पद्धतीने कोळ बनवून ज्यावेळेस आपल्याला हवं त्यावेळेस आपण सहज त्यापासून लगेच सरबत बनवून घेऊ शकतो। जर तुम्ही यापेक्षा जास्ती देखील आपण चिंचेचा वापर केला तरी काही हरकत नाही। एक पसरट भांडं घ्या, एक पसरट भांड्यामध्ये लगेच आपण जी चिंच घेतली ती टाका आणि त्यामध्ये हलकीशी आपली चिंच बुडेल इथपर्यंत आपल्याला यामध्ये पाणी हे घालायचं आहे। तर अगदी हलकंसं पाणी हे बुडेपर्यंत म्हणजे चिंच आपली बुडेपर्यंत यामध्ये मी पाणी हे टाकून घेतलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, ही चिंच छान आपल्याला मऊ होईपर्यंत आपल्याला भिजत ठेवायचं आहे। ज्यावेळेस आपल्याकडे पाहुणे किंवा आपले लहान मुलं असतील त्यांना हवं त्यावेळेस आपण पटकन जर बनवायचं असेल तर ह्या पद्धतीने जर आपण याचं गर बनवून ठेवलेला असला तर लगेचच आपण त्याचं सरबत करून घेऊ शकतो। चिंच भिजवायला कमीत कमी आपल्याला 10 ते 15 मिनटं सहज लागतात, म्हणून ह्या पद्धतीचं तुम्ही बनवून ठेवा। आपल्याला हवं त्यावेळेस पटकन आपण त्याला तयार करून घेऊ शकतो। तर आता आपले 10 मिनटं चिंच छान मऊसूत अशी भिजून तयार झाली। त्यानंतर चमच्याने आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। लगेच काय करायचं, आता आपल्याला यामध्ये गरजेनुसार आपल्याला लगेच गूळ हा टाकून घ्यायचा आहे। तर 1 वाटी चिंचसाठी इथे मी 1 वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ घेतला आहे। गुळाच्या जागेवरती आपण साखरेचा देखील वापर केला तरी काही हरकत नाही। गुळाचं प्रमाण आपल्या चिंच आंबट चवीला कशी त्यानुसार आपण ठरवून घेऊ शकतो किंवा आपल्याला आंबट जास्ती गोड कसं हवे त्यानुसार आपण गुळाचं प्रमाण ठरवून यामध्ये मिक्स करून पुन्हा 5 मिनटं हा गूळ छान आपल्याला चिंचमध्ये भिजवून घ्यायचा आहे। यावरती आपण ह्या पद्धतीचं झाकण ठेवा आणि त्यानंतर 5 मिनटानंतर तुम्ही बघा जो आपण ह्या चिंचमध्ये गूळ घातला तर तो देखील छान ह्या चिंचमध्ये मिक्स होऊन विरघळलेला आहे आणि हाताने किंवा चमच्याच्या सहाय्याने जे चिंच आहे ते छान आपल्याला मिक्स करून घ्यायची। त्याच्यातला जो काही गर असेल तो चिंचेचा पूर्णपणे निघून जाईल अशा पद्धतीने आपल्याला चमच्याच्या सहाय्याने त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामुळे जे आपलं सरबत असतं ते छान घट्टसर तयार होतं आणि चविष्ट देखील ते तयार होतं। तर याला व्यवस्थित मिक्स करून झालं आहे। लगेच काय करायचं, एखादं काचेचं भांडं घ्या किंवा एखादं प्लास्टिकचं भांडं घ्या। जर तुम्हाला जास्ती दिवस स्टोअर करायचं असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल एकतर काचेचं किंवा प्लास्टिकच्या भांड्याचा वापर करा। जास्तीत जास्त करून तुम्ही याच्यासाठी काचेच्याच भांड्याचा उपयोग करा, त्यामुळे काय असतं ते आपलं अनहेल्दी न होता हेल्दी आपलं हे ज्यूस तयार राहील। तर इथे जर आपण ॲल्युमिनियम किंवा स्टीलचा वापर केला ना स्टीलच्या भांड्यांना डाग पडण्याची शक्यता असते आणि आपलं जे ॲल्युमिनियम असतं ते आंबटपणामुळे ते विरघळतं आणि त्यामुळे ॲल्युमिनियमचे जे भांड्यांचा घटक असतो तो आपल्या ह्या चिंचेच्या पण्यामध्ये जाऊ शकतो। म्हणून मी इथे काचेच्या भांड्याचा वापर केला आहे। त्यामध्ये आपण चिंचेचा जो गर होता तो छान व्यवस्थित आपल्याला चाळणीतनं आपण गाळून घेतला आहे। ते गाळून झाल्यानंतर लगेच काय करायचं, त्याच्यात ती संपूर्ण घाण ही निघून गेली, त्यामुळे त्यानंतर लगेच यामध्ये चवीनुसार मीठ, यामध्ये मी काळं मिठाचा वापर केला आहे म्हणजे शेंदा मिठाचा वापर केला आहे। आपल्याकडे जर नसेल तर साधा मिठाचा वापर केला तरी काही हरकत नाही आणि अगदी छान चविष्ट तयार व्हायला पाहिजे। यामध्ये मी अगदी थोडंसं वेलची पावडर देखील घातलं आहे। भाजलेल्या जिऱ्याचं पावडरचे देखील आपण यामध्ये वापर करून घेऊ शकतो। जर तुम्हाला आणखी वेगळा फ्लेवर यामध्ये तयार करायचा असेल तर जिरं हे छान भाजून घ्या, त्याचं पावडर तयार करा, यामध्ये व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हवं त्यावेळेस आपण ह्या पाण्यापासून ह्या गरापासून आपल्याला सरबत हे आपण तयार करून घेऊ शकतो। तर इथे मी अगदी थोडंसं यामध्ये ते मिश्रण टाकलं आहे आणि त्यानंतर लगेचच आपण यात 1 ग्लास पाणी घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून अगदी परफेक्ट असं आपलं हे पन्हं किंवा आपलं चिंचेचं सरबत हे आपलं अगदी झटपट पद्धतीने तयार झालं आहे। उन्हाळ्यामध्ये अगदी आवर्जून आपण दिवसातनं 1 वेळेस पिलं पाहिजे, यामुळे आपल्याला उन्हाळी लागत नाही किंवा आपल्याला शरीरात पाण्याची कमतरता देखील भासत नाही। भासत नाही। अगदी छान असं आपलं परफेक्ट चिंचेचं पन्हं तयार आहे।